पुलगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा कविता सुनील ब्राह्मणकर यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी विजय आश्रमा यांच्या उपस्थितीत त्यांनी नगरपालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली। पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात विधिवत पूजा करून अध्यक्षांच्या आसनावर विराजमान झाल्या। पुलगाव नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडली। या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार कविता ब्राह्मणकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ममता बडगे यांचा सुमारे 1715 मतांनी दणदणीत पराभव केला। या निवडणुकीत अध्यक्षांच्या विजयासोबतच काँग्रेसचे 10 नगरसेवकही विजयी झाले असून पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे। या सोहळ्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, माजी नगरसेवक रमेश सावरकर, पवन साहू, नगरसेवक दीपक आहुजा, यशनकर राऊत, राजू लोहकरे, राजन ढोमणे, स्वप्नील, दीपक छडीवाला, रमेश शर्मा, बंटी सोनी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली मागची बॉडी होती नगर परिषदेची, ते डिझॉल्व झाली होती। त्याच्यानंतर काही कारणांमुळे निवडणुका होऊ शकले नाही। जवळपास 4 वर्षाच्या कालावधीनंतर मागच्या महिन्यात काही 2 डिसेंबरला आणि 20 डिसेंबरला अशा आपल्या इथं निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि शहरातील सर्व मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला। जवळपास पुलगावमध्ये 59% इतकं मतदान झालं होतं आणि दिनांक 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये जनतेने स्पष्ट कौल दिलेला आहे। त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सौ कविता सुनील ब्राह्मणकर हे निवडून आलेले आहे। तसेच पुलगाव नगर परिषदेचे 21 सदस्यांपैकी 10 सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे, 8 सदस्य भारतीय जनता पार्टीचे व 3 सदस्य अपक्ष असे आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।